नमस्कार. म्हाडा पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह स्कीम कोड 782 गंधर्व मिथिला बोराडेवाडी 7 फ्लॅट आहे 383 ते 412 स्क्वेअर फुटामध्ये 17 ते 19 लाखापर्यंतच्या प्राइस आहे या 1 BHK ची. तर याचं लोकेशन जर आपण बघितलं तर हे गंधर्व मिथिलाचं लोकेशन आहे. पूर्ण जर आपण बघितलं का हा एंट्री रोड आणि जे स्ट्रक्चर दिसतंय बिल्डिंगचं ह्यातली पहिली वाली बिल्डिंग ही म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. याच्यात ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग अशा दोन बिल्डिंग आहेत बाजूची जर बघितली तर ए बिल्डिंग मध्ये डी विंग ही म्हाडासाठीची आहे. आता हा एंट्रन्स आहे जर आपण बघितलं तर हा जो रोड दिसतोय हा गंधर्व मिथिलाकडे जाणारा रोड आहे आणि पहिलीच जी बिल्डिंग आहे ए बिल्डिंग मधली डी विंग ही म्हाडासाठीची आहे. ओके, तर असं याचं लोकेशन आहे. आजूबाजूला जर बघितलं तर मोशीचा जो देऊ रोड आहे तो कनेक्टिंग आहे किंवा स्पाईन रोड असेल किंवा टाटा मोटर्सचं जे भोसरीचं सेक्टर आहे तिथलं टाटा कनेक्टिव्हिटी जवळ आहे किंवा मोशी भोसरी चाकण किंवा आळंदीला जाणारा रोड किंवा देहूला जाणारा रोड कनेक्टिंग आहे. याचं महारेराचा डिटेल्स जर बघितलं तर 31/12/2026 ह्याचं कम्प्लिशन दिलेलं आहे महारेरावर. यामध्ये जर आपण बाकी डिटेल्स जर बघितल्या तर ह्या प्रोजेक्टमध्ये लिटिगेशनचं डिटेल्स सुद्धा दिसतं. या प्रोजेक्टमध्ये लिटिगेशन आहे 2018-22 मध्ये काही लिटिगेशन आहे ज्याचं सध्या तरी महारेरावरचं स्टेटस पेंडिंग आहे. ओके, रिसेंट काही अपडेट नाही आहे. याच्यात जर आपण बघितलं तर बिल्डिंग ए बिंग डी जी की 12 फ्लोअरची बिल्डिंग आहे ती म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. ह्याच्यामध्ये 4 टाईपचे फ्लॅट आहे 36.3, 36.72, 38.33, 35.61 असे डी बिल्डिंग मधलेच वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर वेगवेगळं असणार आहे प्लॅनमध्ये, ते आपण बघूया. तर असे जर आपण बघितले तर डी बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. त्याचं जर आपण बिल्डिंगचं लेआउट बघितलं तर ही फ्रंटवाली बिल्डिंगच म्हाडाची बिल्डिंग आहे. जर आपण बघितलं बिंग डी पार्किंग फ्लोअर 1st to 12th फ्लोअर, त्याच्यातल्या फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवर फर्स्ट म्हाडाचे फ्लॅट नाही आहेत. सेकंड फ्लोअरवर 2 आहेत, 2 नाही आहेत. आता इथं जर आपण बघितलं तर म्हाडाचा एरिया 3rd फ्लोअरला 301, 302 दाखवते आणि टोटल 37 फ्लॅट आहेत. त्याच्यातले 6 बाकी आहे. कुठल्या फ्लोअरचे त्याचं डिटेल्स नाही आहेत, पण 7 फ्लॅट जे बाकी आहेत ते म्हाडाच्या बाकी रिसेंटमधले आहेत. आता याचं जर आपण फ्लोअर वाईज जर प्लॅन बघितला टिपिकल फ्लोअर प्लॅन, 1st फ्लोअरला तर काहीच म्हाडासाठी नाही आहे. 3rd फ्लोअरला 2 आहेत आणि 8th फ्लोअरला रिफ्युजी एरियामुळे 3 फ्लॅट आहेत. 1 फ्लॅट हा रिफ्युजीसाठी आहे. टोटल 12 फ्लोअरचे असल्यामुळे आणि बाकी फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत. त्यांचं स्ट्रक्चर जर बघितलं लिव्हिंग आहे, बाल्कनी आहे या फ्लॅटला, किचन, वॉशरूम, बाथरूम आणि बेडरूम असं व्यवस्थित फ्लोअर प्लॅन तर व्यवस्थित दिसतोय. तर तुम्हाला कसा वाटला आणि बाकी डिटेल्स तुम्ही चेक करा आणि ॲप्लिकेशन करणार असेल तर नक्की करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा. थँक्यू.